मित्रांनो, आज 1 एप्रिल ही डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार सरांची जन्मतिथी. ह्या दिवशी डॉक्टर हेडगेवार जन्मले होते. ते फक्त विचारवंतच होते असे नाही, तर ते क्रांतीचे शिल्पकारही होते. त्यांनी आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल आत्मसन्मान शिकवला, स्वाभिमान जागवला. भारतीय मनोवृत्ती पराभूततेने ग्रासली होती, गुलामगिरीच्या बेड्यांनी ती जखडलेली होती. पण डॉक्टर हेडगेवारांनी त्या बेड्या छिन्नविछिन्न केल्या आणि परकीय मानसिकतेच्या जोखडातून बाहेर काढले. ज्यावेळेस इतर सर्व क्रांतिकारक फक्त राजकीय स्वातंत्र्य मागत होते, त्यावेळेस डॉक्टर हेडगेवार सरांनी केवळ राजकीयच नाही तर सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळावे यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आणि त्यासाठीच एक संघटन निर्माण केले. त्या संघटनाचे नाव RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. बरं, आता मला एक आपल्यातील बहुतेकांना असा प्रश्न पडेल की सांस्कृतिक स्वातंत्र्याचे महत्त्व काय? तर अलीकडच्या आधुनिक काळामध्ये 1948पर्यंत इस्रायल नावाचा देश अस्तित्वात नव्हता. अस्तित्वात होती ती फक्त इतिहास, इस्रायलबद्दलचा इतिहास आणि इस्रायलची संस्कृती जपणारी ज्यूविश म्हणजेच यहुदी लोक. आणि त्यानंतर अमेरिकेची साथ लाभली आणि एक संपूर्ण नष्ट झालेला देश हा पुन्हा निर्माण झाला आणि मजबूतीने तो आज उभा आहे. ही शक्ती एक संस्कृतीमध्ये असते, हीच शक्ती एका इतिहासामध्ये असते. त्यामुळे आपण आपला इतिहास आणि आपली संस्कृती जपायलाच हवी, म्हणजे आपण नष्ट होणार नाही, आपला देश नष्ट होणार नाही. आपण अखंड आणि एकत्रित राहू. वंदे मातरम.